स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य योजनेअंतर्गत हर घर तिरंगा या योजनेअंतर्गत या ठिकाणी ऑगस्ट क्रांती पासून आपण कार्यक्रमांना सुरुवात केलेली आहे। 15 ऑगस्ट पर्यंत हे कार्यक्रम चालणार आहेत आणि 17 तारखेला त्याची सांगता होणार आहे। त्या योजनेनुसार आपल्या विद्यालयामध्ये आपण ऑगस्ट क्रांतीपासून एक कार्यक्रम घ्यायला सुरुवात केलेली आहे। 9 तारखेला क्रांती दिनाच्या दिवशी आपण त्या ठिकाणी या कार्यक्रमांना सुरुवात केली होती। आपल्याला आठवत असेल, सुरुवातीला या ठिकाणी आपण प्रभात फेरी काढून संपूर्ण गावामध्ये आपण जागृती करण्याचं काम केलेलं आहे। तिथून आल्यानंतर आपल्या विद्यालयामध्ये आपल्या नियोजनाप्रमाणे आपण त्या ठिकाणी चित्रकला स्पर्धा घेतल्या, वक्तृत्व स्पर्धा घेतली। त्याच्यानंतर स्वातंत्र्य सैनिकाचं मनोगत या अंतर्गत आपण स्वातंत्र्य सैनिकांना बोलून त्यांचं मनोगत या ठिकाणी ऐकलं। त्याच्यानंतर कालच आपल्या विद्यालयामध्ये महिला मेळावा त्या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडलेला होता आणि आज आपण प्रभात फेरी काढून आता या कार्यक्रमाला सगळेजण उपस्थित झालेलो आहोत। आज या कार्यक्रमाअंतर्गत आपल्याला गावचा इतिहास हा विषय आहे आणि आपल्याला आज प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी लाभलेले आहेत। तर त्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय आपल्या विद्यालयाचे उपशिक्षक अमोल सोडवणे सर यांनी करून द्यावा आणि कार्यक्रमाची प्रस्तावना करावी अशी मी त्यांना विनंती करतो। सुरुवातीला या ठिकाणी कार्यक्रम सुरू होण्याअगोदर आपण आजचे जे प्रमुख पाहुणे आपल्याला लाभलेले संदीप भाऊ आहे यांचं स्वागत विद्यालयाचे पर्यवेक्षक विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय दादासाहेब या दोघांनी मिळून करावं अशी मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद दादासाहेब। यानंतर अमोल सोडवणे सरांनी त्यांचा परिचय करून द्यावा आणि या कार्यक्रमाचा प्रास्ताविक सादर करावा अशी मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद दादासाहेब। बाळांनो, सर्वांना माहिती जे स्वातंत्र्याला कंप्लीट 75 वर्ष झाले म्हणून पूर्ण देशभर अमृत महोत्सव साजरा होतोय। या अंतर्गत स्वराज्य महोत्सवाचे आयोजन आठवडाभर चालू आहे। त्यामध्ये तुम्ही विविध कार्यक्रमांची मेजवानी पाहता। त्यामधला आजचा एक छोटा कार्यक्रम गावाचा इतिहास। आपण ज्या गावात वास्तव्य करतो, ज्या गावात राहतो, त्या गावाचा इतिहास आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे। इतिहास हा खूप बोरिंग विषय, सर्वांना माहिती आहे। इतिहास म्हटलं म्हणजे सणावर पाठ करा, इतिहास म्हटलं म्हणजे सर्व लक्षात ठेवा, प्रथम द्वितीय तृतीय, पहिली वंशावळ दुसरी वंशावळ। तरी इतिहास हा जर चांगला केला तर नक्कीच तो क्लासरूम अधिकारी बाहेर काढतो। म्हणजे इतिहास चांगला असेल, गणित ज्याचा पक्का असेल तो एक क्लासरूम अधिकारी बाहेर काढतो, हे लक्षात ठेवा। आणि त्या बोरिंगला जर तुम्ही स्कोरिंग केलं तर तुम्ही नक्की एक क्लास 1 क्लास 2 अधिकारीच्या पद्धतीने बाहेर निघतात। याचा तुम्ही नक्कीच विचार करावा। पहा, आता आपलं गाव म्हटलं तर गावामध्ये सर्वात पहिले जे साधन संपत्ती असते किंवा ज्याच्यावर पूर्ण चालतं असं शेती असते। या शेतीसाठी पाण्याची सोय कोणती? बरोबर आहे। मग आपल्या गावामध्ये पाण्याची सोय कोणती आहे? कोण आहे का? कोणाला माहिती आहे का? एखादी नदी वगैरे गावात? काय त्या नदीचं नाव? बरं, आता तितूर नदी आहे, त्या तितूर नदीचा उगम माहिती आहे तुम्हाला? कुठे सांगा, कोण आहे? वरती वोट करा, सांग बेटा।
भाऊंनी उत्तर बरोबर दिलं, पण ते चुकीचं उत्तर आहे. तर पाटणा देवीला आपल्याला असं आजही वाटतंय, मलाही वाटायचं पूर्वी की पाटणा देवीला उगम आहे, पण तित्तूर नदीचा उगम हा नाशिक जिल्ह्यामध्ये नांदगाव तालुका, जातेगाव, मोठे माधव या ठिकाणी उगम आहे. आणि तिथून खराडी मार्गे जुनपाणी, सिंधी, गणेशपूर, चितेगाव, तांबोळा, खडकी अशा मार्गे ती चाळीसगावमध्ये एंट्री करते. तसंच आपल्या चाळीसगावमध्ये प्रसिद्ध जे निसर्गरम्य पाटणा देवी मंदिर आहे, त्या पाटणा देवी मंदिरावर धवलतीर्थाला तुम्ही गेला असाल. या धवलतीर्थाला डोंगरी नदीचा उगम आहे, बरोबर आहे. ती डोंगरी नदी चाळीसगावला मिळते. यांचा दोघींचा संगम चाळीसगाव मध्ये मोठी बाजारपेठ आहे. बामोशी बाबाच्या पुढून तित्तूर नदी येते आणि बामोशी बाबाच्या मागून डोंगरी नदी येते आणि दोघी दत्तवाडीमध्ये एकत्र त्यांचा संगम होतो आणि तिथून ते तित्तूर नदीमध्ये प्रवेश होतो आणि तो आपल्या वाघळीपर्यंत येतो. आता ही तित्तूर नदी वाघळीपर्यंत आली, मग ह्या नदीचा कुठेतरी अंत असेल, कुठेतरी समुद्रात, महासागरात मिळत असेल, तर ही नदीचा अंत कुठे होतो कोणाला माहितीये का? हे माहिती पाहिजे तुम्हाला. या तित्तूर नदीचा अंत जो आहे बडगाव तालुक्यामध्ये महादेवाचं बांबुर्डे इथे गिरणा नदीमध्ये ती विलीन होते आणि पुढे चालून गिरणा नदी म्हणून प्रसिद्ध होते. म्हणजे गिरणा नदीमध्ये तिचा अंत होतो, तिथपर्यंत तित्तूर नदीचं अस्तित्व संपून जातं. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. बाळांनो, ह्याच नदी तटवर एक सूर्य मंदिर आहे. कधी नाव ऐकलंय का सूर्य मंदिराचं तुम्ही? 12व्या शतकामध्ये स्थापन झालेलं सूर्य मंदिर ऐकलंय का तुम्ही? आता वाघले गावात राहता, तुम्हाला माहिती पाहिजे सूर्य मंदिर आहे बा? नाही, बरं जाऊ द्या, तुम्हाला माहिती असलेलं सांगतो. मुदई बहु असो तो सुंदर संपन्न की महा प्रिय आमचा महाराष्ट्र देश हा. आदरणीय सन्माननीय व्यासपीठ, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय IS ऐरे सर, व्यासपीठावर उपस्थित असणारे शिक्षक माननीय महाजन सर, जावडे सर आणि ज्यांनी मला फोन केला त्या दिवशी माननीय विलास पाटील सर, तसेच अमोलजी सर, या ठिकाणी मी तुमच्यासमोर उभा आहे. यामागे सर्वात मोठं जे सहकार्य, जे ज्ञानदान मला लाभलं ते सर्व माझे पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी बालमित्रांनो. आज आपण या ठिकाणी स्वातंत्र्याचा 75वा महोत्सव साजरा करत आहोत. पण यापूर्वी आपल्याला जाणलं पाहिजे, त्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे की स्वातंत्र्य आपल्याला सहज नाही मिळालं. या स्वातंत्र्या पाठीमागे अनेकांचं बलिदान आहे, खूप मोठं योगदान आहे, समर्पण आहे. तुमच्यासमोर एक पत्र म्हणतो, हे राष्ट्र काय आहे? हे राष्ट्र सामान्य नाही. या राष्ट्राच्या वरती छत्र हिमालयाने धारण केलेलं आहे. सर पे हिमालय का छत्र है, चरणों में सागर एकत्र है, हाथों में वेदों के पत्र है, ओ देश नहीं ऐसा अन्यत्र है. जय भारती वंदे भारती, जय भारती वंदे भारती, वंदे मातरम. बोला सर्वांनी, वंदे मातरम. वंदे धुएं से पावन योम है, घर घर में होता जहां होम है, पुलकित हमारे रोम रोम है, आदि अनादि शब्द ओम है. जय भारती वंदे भारती, वंदे मातरम. वंदे जिस भूमि पे जन्म लिया राम ने, गीता सुनाई जहां शाम ने, पावन किया चारों धाम ने, ओ स्वर्ग भी लजाए जिसके सामने. जय भारती वंदे भारती, जय भारती वंदे भारती, वंदे मातरम. वंदे मातरम. भारत माता की. जरा ताड बसा गड्यांनो.
आपण भाग्यवान आहोत. स्वातंत्र्याचे चटके आपण सहन नाही केले. आपण स्वतंत्र भारतात जन्माला आलो. पण काय अनुभव असतील त्या लोकांचे, काय त्याग होता, काय यातना त्यांनी सहन केल्या त्या स्वातंत्र्याच्या काळामध्ये. त्यातलाच एक विषय माझ्यासमोर आज पूज्य गुरुजन वर्गांनी या ठिकाणी दिलाय, तो म्हणजे माझं गाव. आणि काय समर्पण होतं त्या गावाचं, त्या गावाचा इतिहास काय. अगोदर आपण राष्ट्राचा इतिहास जाणला तर साहजिकच गावाचा इतिहास सुद्धा आपल्याला कळेल. हे राष्ट्र प्रेषितांचे, हे राष्ट्र, या राष्ट्राचा इतिहास अथांग आहे, महिपत्र सिंधू वाटे. समुद्राची जर त्या ठिकाणी शाही केली तरी सुद्धा याचा इतिहास लिहिला जाणार नाही, असा राष्ट्राचा इतिहास आहे. कारण या राष्ट्राला अनेकांनी योगदान दिलंय, त्याग केलाय, समर्पण केलंय. आणि त्या राष्ट्राचा इतिहास जाणत असताना 16व्या शतकामध्ये आलेले ब्रिटिश कधी राज्यकर्ते झाले हे तुम्हाला नाही कळलं. व्यापाऱ्याच्या रूपाने आले आणि राज्यकर्ते झाले आणि आपल्यावरती गुलामीचं त्या ठिकाणी वेळ आली. त्या गुलामीच्या स्वातंत्र्याच्या काळामध्ये आपण सुद्धा त्यातले घटक आहोत. तेच आपलं वागळी गाव. सहज म्हटलं जातं वागळी. वागळी म्हणजे काय? वागळी जगावेगळी वागळी. खरंच या ठिकाणी सर्वप्रथम मला तर विशेष माझं भाग्य मानतो की आज जवळजवळ बऱ्याच वर्षानंतर माझी तप साधना फळाला आली आणि आज मला तुमच्या समोर या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली. आणि तोही विषय म्हणजे माझं गाव, माझी वागळी. जिव्हाळ्याचा विषय, आस्थेचा विषय. हो, वागळी निश्चितच असं म्हटलं जातं की तो पूर्वी भरपूर वाघ होते म्हणून कदाचित तिला वाघळी म्हटलंय. आपण एरवी अण्णावाने वाघ असतो पण आपलं वाघासारखा तसा पराक्रम नसतो. ती गोष्ट जरा शोकांतिक आहे. बहुधा बऱ्याच गोष्टी आपल्याला अशा लावून दिलेल्या. वास्तविक माणसाचं माणसामध्ये काहीच नाहीये, खरंच नाहीये. असंच एकदा त्या ठिकाणी आपण कोणाला सहज म्हणतो, हो काय पराक्रमी हो, वाघासारखा पराक्रम केला, काय शूर आहे वाघासारखा. मूर्ख जरी म्हणायचं झालं तरी गाढवाची उपमा दिली जाते. मूर्ख आहे गाढवासारखा. माणसाचं माणसामध्ये काहीच नाही. मला सांगायचंय अशी वागळी, जगावेगळी असणारी वागळी, तिचा इतिहास फार मोठा आहे. 16व्या शतकामध्ये आलेले ते ब्रिटिश, त्या वागळीमध्ये असणारे ते आपण सर्व आपले पूर्वज, याची रचना जर बघितली तर आज आपण जे पाहतो ते सर्व असं काहीच नव्हतं. सगळीकडे जंगल होतं. हा जो भाग आहे हा सर्व दंडकारण्याचा भाग आहे. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र होऊन गेले, त्यांचा प्रवास या मार्गाने झाला. मगाशी शिक्षकांनी, अमोलजी सरांनी जे तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी भव्य असं प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहे. असं म्हटलं जातं की त्या प्रभू रामचंद्रांचा पदस्पर्श या गावाला झालेला आहे आणि त्या ठिकाणी ते मंदिर आहे. मी आध्यात्मिक त्या ठिकाणी तुम्हाला जास्त सांगणार नाही. मगाशी सरांनी सर्व तुम्हाला डिटेल सांगितलंय. स्वयंभू हनुमंतराय, त्याचा इतिहास आहे. प्रत्यक्ष ते प्रसन्न झालेले आहेत. गायकवाड परिवार जाहीतले आजही त्यांचा मोठा हनुमान जयंती उत्सव साजरा करतात. याचं कारणच आहे कारण आपलं वाघळी हे अलौकिक असं गाव आहे. इकडे लक्ष द्या मित्रांनो. गावाची रचना हे जे पाहतो आपण आता, सगळीकडे वृक्ष होते. विशेषतः निंब, पिंपळ अशी पूर्ण झाडीच्या झाडी होती. गावाला लागून नदी वाहते जिचं नाव आहे, एकदा सर्वांनी जयघोष द्या. इकडे लक्ष द्या. भारत माता की. आज अमृत महोत्सव साजरा करतो आपण. ज्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं त्यांचा इतिहास आज आपण ऐकतो आहोत. त्यातला घटक असणार आपलं गावाचं योगदान काय होतं ते ऐकतो आहोत. मग आपलं लक्ष कसं असलं पाहिजे? इकडं असलं पाहिजे की नाही? हो. तुमच्याच वयाचा असणारा शिरीष कुमार छातीवरती गोळ्या घेतो आणि या राष्ट्रासाठी समर्पित होतो. काय वय नाही तुमच्याच वयाचा. आज आपल्याला तेवढं त्याग समर्पण करायची गरज नाही. फक्त त्या थोरा मोठ्यांचे विचार आज आपण जर व्यवस्थित ऐकले,
निश्चितच आपलं जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे राष्ट्र विश्वगुरु झाल्याशिवाय राहणार नाही. इकडे लक्ष द्या. गावाला लागून ही नदी आहे. मगाशी तिचं नाव आणि तिचा उगम सुद्धा तुम्ही सांगितलं सरांच्या मठातून ऐकला होता. तिचं नाव आहे तितूर नदी. या तितूर नदीने संपूर्ण गावाचं जे जनजीवन होतं अगदी सुव्यवस्थित होतं. आनंदात होते सगळे लोक. अनुकूल होतं सगळं. पाणी वगैरे भरपूर होतं तिला. आणि ब्रिटिश काळामध्ये त्या ठिकाणी एक बंधारा बांधला गेला होता. तो आजही त्या ठिकाणी आहे, पण तो तोडला गेला कालांतराने. 1972 मध्ये ज्या वेळेला दुष्काळ आला, पहिला 1856 मध्ये आला. काय विशेष घटना आहे त्या दिवशी 1856 ची माहित असेल तुम्हाला. काय घडलं त्या दिवशी 1856? जी आज आपण पाहतोय रेल्वे गाडी, तिची निर्मिती झाली त्या दिवशी, त्याच काळामध्ये. आणि त्याच काळामध्ये दुष्काळ सुद्धा पडला होता, पहिला दुष्काळ पारतंत्र्याच्या काळात. परत 1952 मध्ये आला आणि नंतरचा आला तो 72 मध्ये, की जो बऱ्याच जणांनी अनुभवला. त्या 72च्या दुष्काळामध्ये तितूर नदीवरती जो बांध बांधला होता, तो बांध त्या ठिकाणी तोडला का? तो पाण्याचा प्रवाह त्या ठिकाणी त्याला गती मिळावी, खालच्या गावांना त्या ठिकाणी पाणी पोहोचावं. आणि नंतर मात्र परिस्थिती बदलली. गावाची जर सांस्कृतिक रचना बघितली, भौगोलिक रचना आपण पाहिली, गावाचा विस्तार एवढा नव्हता. जे आज आपण पलीकडचं जे नगर आहे ते वसलेलं आहे, ते पूर्वी नव्हतं. गावामध्ये अजूनही शिव आहे. त्या शिवेच्या पलीकडं अजूनही ते जनजाती आहे. थोडक्यात जो काही समाज आहे तो अजूनही इकडे येत नाही आणि तिकडची घरं तिकडच आहे. अर्थात धनगरांची घरं तिकडं नाही, माळ्यांची घरं इकडे नाही. अजूनही बघा गावाची रचना तशीच आहे. आज नवीन रचना घडलेली आहे, प्लॉटिंग झाली, त्यामुळे घरं सगळीकडे एक झाले. पण पूर्वी मात्र असं नव्हतं. गावाची शिव असायची, ज्याची त्याची हद्द असायची. गावामध्ये सण उत्सव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्हायचे. नैसर्गिक साधन संपत्ती भरपूर होती. म्हणजेच आज आपण जी पाहतोय, जी भगवंताच्या कृपेने लाभलेली आहे. वृक्ष संपत्ती असेल, पाणी भरपूर आहे, हवा तर विषयच नाही, वातावरण सगळीकडं. आज आपला जीव घुटमटतो, याचं कारण आहे कारण आपण ते टिकवलं नाही. जे आपल्याला पूर्वापार मिळत आलेलं आहे त्याचा आपण जोपासना केली नाही, म्हणूनच आज आपल्याला त्या गोष्टीला सामोरं जावं लागतं. मात्र पूर्वी अशी स्थिती नव्हती. वृक्ष साधन संपत्ती भरपूर होती, नैसर्गिक स्रोतही भरपूर होते. त्याचप्रमाणे प्राणी जीवन जर बघितलं तर पूर्वीच्या काळी दळणवळणाची साधनं म्हणून घोड्यांचा वापर केला जायचा. गावामध्ये अशी काही बरीच मंडळी होती की त्यांच्याकडे घोडे होते. एरवी बैल, म्हशी, गाई, शेळी वगैरे हे प्रत्येकाकडे होतेच. रस्ते नव्हते. 40गाव ते वाघळी हा जो रस्ता आपण पाहतो, हा रस्ता सुद्धा त्या ठिकाणी कच्चा रस्ता होता. प्राणी जीवन, वातावरण, सगळ्या गोष्टी व्यवस्थित. मगाशी मी तुम्हाला म्हटलं दुष्काळ पडला होता 1972 मध्ये. काय परिस्थिती होती दुष्काळाची, अत्यंत भयावह. अन्न काय असतं ते तेव्हा कळालं. आज आपल्याला त्याचं महत्व नाही. आपण सहज त्या ठिकाणी सकाळी आईने बनवला एखादा पदार्थ तर आपण नाकारून देतो, नाही मी नाही खाते. पण नाही, त्या अन्नाचं महत्व त्या काळात कळालं आणि तेव्हा हायब्रिड वाण सुद्धा तिथून सुरुवात झाली. आणि आज तर स्वयंपूर्ण आहे सगळ्या बाबतीत. गावाच्या या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक थोर महापुरुषांनी स्वतःच्या संसाराचा विचार न करता तुळशीपत्र ठेवलं आणि या स्वातंत्र्य लढ्यामध्ये उडी मारली. त्यात आपलं गावही मागं नाही. काही प्रत्यक्ष प्रगट झाले तर काही मात्र त्या ठिकाणी अंडरग्राऊंड राहून काम केलं. जे समोर आले त्यांचे रेकॉर्डला नावं आले. परिसरातील स्वातंत्र्य सैनिक जर म्हटले तर बाजूलाच एक वडाळा गाव आहे. आज आपण अमृत महोत्सव साजरा करत आहोत. आज आपण स्वातंत्र्य अनुभवत आहोत. पण हे स्वातंत्र्य टिकवणं तितकं सोपं नाही. पाहे पा ध्वजेचे त्रिकुट परिराया जतन करता कष्ट बहु. आज 3 रंगाचा असणारा तिरंगा झेंडा हा सतत उंच ठेवण्यासाठी
आपल्या भारतीय सेनेला किती परिश्रम घ्यावे लागतात एवढं बोलून सांगता येणार नाही. जो त्या ठिकाणी अनुभवतो जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल. म्हणून आपण नेहमी म्हणत असतो, ए मेरे वतन के लोगो तुम खूब लगा लो नारा, ए शुभ दिन है हम सबका लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने है प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. मित्रांनो, आज हे स्वातंत्र्य अनुभवतोय. त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेकांनी योगदान दिलं. काही इतिहासाच्या पडद्याच्या आड चालले गेले, त्यांची नावं सुद्धा आली नाही. अनेक क्रांतीवीर होऊन गेले. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर, आझाद, तात्याराव, सावरकर, अनेकांचं योगदान या देशासाठी आहे. अगणित अशा योद्ध्यांनी समर्पित केलं आणि त्यामध्ये आपल्या परिसरामध्ये असणारं वडाळ गाव सुद्धा मागे नव्हतं. आपलं गाव तर होतच. आणि गोपजी तात्या, वैकुंठवासी गोपजी तात्या यांच्याकडे एक जे क्रांतिकारी त्यावेळेला जे शिरपूर इथे असायचे आणि त्यांनी असा प्रसंग सांगितला. शिवाजीराव गिरधर पाटील डांगरे अंमळनेरचे, ते या ठिकाणी आपल्या गावाला आश्रयाला आले. एकदा इंग्रजांच्या विरुद्ध बंड पुकारल्यानंतर चळवळीमध्ये भाग घेतलेले सक्रिय असणारे हे कार्यकर्ते स्वतःला त्या ठिकाणी एकदा गोपजी तात्या यांच्या उसाच्या मळ्यामध्ये आश्रयाला आले. हे जे अनुभव मी तुमच्या समोर मांडतोय, महाराज तुम्हाला याचा काय अनुभव, तुम्हाला काय माहिती, कारण तुम्ही होते का त्यावेळेला. कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल नाही का. असा प्रश्न अर्जुनाला सुद्धा पडला होता. ज्यावेळेला देवाने सांगितलं ना अर्जुनाला, हे अर्जुना, तुम्हाला माहित असेल गीता कोणी लिहिली, कोणी लिहिली सांगा बघू. तुमच्यापैकी कोणी. चला, भगवान परमात्म्याने गीता सांगितली कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला. पण अर्जुनाला ज्यावेळेला भगवंताने सांगितलं की जो श्लोक तुमचा सगळ्यांचा पाठ आहे, यदा यदा हि धर्मस्य, बोला 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 सर्वांनी, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हे जेव्हा भगवंताने सांगितलं ना, अर्जुनाला सुद्धा पटलं नाही. अर्जुन म्हणतो, देवा काही सांगतात का. इवं विश्वते योगं प्रक्तवान हम विवस्वान मन विप्रह मुनि विक्ष्वा कवे ब्रवीत एवं परंपरा प्राप्त भीमं राजर्षयो विदु सकाले हमता योगो नष्ट परंतप. अर्जुन म्हणतो, देवा कुठं विवस्वान, कुठं सूर्य आणि तुम्ही कुठे. तेव्हा अर्जुनाला सुद्धा पटत नव्हती. कदाचित तुम्हाला सुद्धा हे पटत नसेल की महाराज तुम्ही त्या काळी होते का. मी नव्हतो, पण हे जे तुमच्या समोर मांडतोय हे त्या काळी अनुभवलं ज्यांनी, त्यांच्याकडून घेतलेले विचार तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. अगदी स्वयंपूर्ण असणारी अशी आपली वाघाई दुष्काळाला सामोरी गेली. 1856, 52, 1952 आणि नंतर 1972चा दुष्काळ. अशा अनेक गोष्टीला सामोरं जात असताना, मार्गक्रमण करत असताना आज ज्या सोयी सुविधा आज आपण पाहतोय, आज घरोघरी त्या ठिकाणी नळ आहे. पूर्वी नळ नव्हते. पूर्वी पाणवठे असायचे, आड असायचे, पाय विहिरी असायच्या. बऱ्याच घरांमध्ये तुम्ही अजून सुद्धा बघा, पूर्वीचे जे घर आहे त्यांच्या ठिकाणी आड आहे. सर्वांना प्रसिद्ध असणारा गणपती स्टेज जवळ एक आड होता, तो आता फोडला गेला. तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल किंवा माहित नाही, पण असे काही सार्वजनिक आड होते. त्या ठिकाणी पाणी भरण्यासाठी एकत्र यायचे आणि त्याच्याने सर्व जनजीवन अगदी सुव्यवस्थित चालायचं. धान्य म्हणाल तर त्या ठिकाणी ज्वारी, बाजरी, पण फारशा प्रमाणात नव्हतं. आणि पेहराव जर बघितला तर पूर्वी धोतर बंडी घालायचे.
पूर्वीचे लोक. आज विन मिन सूटमेट सगळं अगदी ओके असतं नाही का, पण असं पूर्वी नव्हतं. पूर्वी धोतर घालायचे, बंडी वापरायचे. जर महिला गावाच्या बाहेरून गावात एंट्री करत असताना तिच्या चेहऱ्यावरती ते ओढून घ्यायची, चेहरा झाकलेला असायचा, पायामध्ये चप्पल असणारे ते हातात घ्यायचे आणि गावाच्या घरापर्यंत पोहोचायचे. अशा पूर्वीच्या गोष्टी आहे, पूर्वी घडलेल्या गोष्टी. पण आज स्वातंत्र्य, सगळ्या गोष्टीला स्वातंत्र्य मिळालं आणि ते आज आपण अनुभवतोय. या थोर व्यक्तींमध्ये ज्यांनी स्वातंत्र्यासाठी स्वतःचं आयुष्य समर्पित केलं, त्यामध्ये आपल्या गावाचं योगदान काय होतं. स्वतंत्र भारताचे ज्या वेळेला शरदचंद्रजी पवार मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे, आणि त्यावेळेला आपल्या गावातले माननीय स्वर्गवासी उत्तमराव लक्ष्मणराव सूर्यवंशी त्या यंत्रणामध्ये, महसूल व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी महसूल मंत्री म्हणून त्या ठिकाणी कार्यरत होते. बघा, सोपं नाही. एवढ्या मोठ्या संपूर्ण महाराष्ट्राचं एक महत्वाचं नेतृत्व आपल्या गावातून होतं, हे तुम्हाला आम्हाला माहित पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ते नेतृत्व करायचंय, तुम्हाला या भारताला विश्वगुरू बनवायचंय. पण लक्षात ठेवा, जो इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही. इतिहास अनुभवांचा नंदादीप असतो असं हेरोडोटस म्हणतात. इतिहासकार होऊन गेले, म्हणून तो नंदादीप सतत तेव्हाच असला पाहिजे. आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये ती ज्योत इतिहासाची पेटलीच पाहिजे, की जेणेकरून आपल्याला प्रेरणा मिळते. आज या माध्यमातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना गावाचा विषय का आपण, याचं कारणच आहे, ज्या गावातून, ज्या मातीतून तुम्ही आपण या ठिकाणी मोठे होतो. मला स्वाभिमानाने सांगावंसं वाटेल, मी या शाळेचा विद्यार्थी आहे, या मातीमध्ये, या पटांगणामध्ये रांगलोय, खेळलोय. हे ज्या वेळेला मनुष्य मोठ्या स्थानावरती जातो, त्यावेळेला त्याची जन्मभूमी त्याला आठवते. जननी जन्मभूमीश्च स्वर्गातपि घरी असेल. तिला एवढं महत्व आहे, जेवढं महत्व आईला आहे. आईचं महत्व कोणी वर्णन करू शकत नाही. No language can be expressed the power, the beauty and the heroism of mother's love. अगदी त्याचप्रमाणे तितकंच महत्व या जन्मभूमीला आहे. आणि ती जन्मभूमी आज माझी वाघळी. त्या वाघळीमध्ये तुम्ही असणारे येणाऱ्या भविष्याचे त्या ठिकाणी नवीन चेहरे, नेतृत्व आज तुम्ही या ठिकाणी. मग तुम्हाला हा इतिहास माहित असणं गरजेचं आहे की वाघळी कशी होती, काय होतं वाघळीमध्ये विशेष. या वाघळीमध्ये अनेक उत्सव चालायचे, अनेक त्या ठिकाणी प्रत्येक सण उत्सव असायचे. इथला सलोखा जर म्हटला तर हिंदू मुस्लिम दोघं एकोप्याने नांदायचे पूर्वीच्या काळी. आजही तीच परिस्थिती आहे. इथे सण उत्सव साजरे करत असताना गणेश उत्सव व्हायचे, शारदा उत्सव, नवरात्र व्हायचे. नाटकाच्या बाबतीत भगतसिंग यांचं एक नाटक आवरून त्या ठिकाणी मला सांगितलं की या नाटकामध्ये गावातले तरुण भाग घ्यायचे, नाटकाला विशेष महत्व दिलं जायचं. आणि एक परंपरा होती ती म्हणजे सोंगण घ्यायचे. तुम्ही तुमच्या आजोबांकडून ऐकलं असेल, वडिलांकडून ऐकलं असेल. सोंगण घ्यायचे म्हणजे कोणीतरी त्या ठिकाणी एक रामाचं पाठ करायचं, रावणाचं पाठ करायचं, सीतेचं पाठ करायचं. सगळे माणसंच असायचे आणि ते गावासमोर सादर केले जायचे. खूप आनंद असायचा, सगळं गाव एकत्र यायचं. आज जरा फार वेगळं झालेलं आहे, कारण मॉडर्न एज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञानाचं युग आहे. खूप प्रगत झालो होतो आपण, पण ज्या गोष्टी होत्या पूर्वी, जो जिव्हाळा होता, जी आस्था होती, जी प्रेम होतं, ते मात्र आज आपल्याला दिसत नाही. तो जिव्हाळा फार पूर्वी होता. म्हणून अशा या गावामध्ये नाटक असायचं, सण उत्सव चालायचे. मगाशी सरांनी सांगितलं पाचोबा यात्रा उत्सव, जी दोन दैवत आहे, स्वामी ब्रह्मानंद महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही वाघळी नगरी. कारण संत जीवनामध्ये असणं फार महत्वाचं आहे. आणि ते लाभलं या वाघळीला. या वाघळीमध्ये ते संत या ठिकाणी वास्तव्याला होते आणि त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून या समाजाला दिशा दाखवली. आणि आज ही वाघळी जगावेगळी वाघळी ठरली. चक्रधर स्वामींचं या ठिकाणी आगमन झालंय. भारताचं संविधान ज्यांनी लिहिलं, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सुद्धा वास्तव्य या वाघळीमध्ये झालेलं आहे. परमपूज्य मामासाहेब दांडेकर वारकरी शिक्षण संस्था
ज्याचे ते त्या ठिकाणी प्राध्यापक होते त्यांचा सुद्धा प्रवास या वाघळीला झाला. अशी दिव्य वाघळी आणि त्या वाघळीचे भविष्याचे आपण या ठिकाणी सर्व हो चंद्रशेखर आझाद माजी पंतप्रधान चंद्रशेखर ते माजी पंतप्रधान ते सुद्धा आपल्या वाघळीला येऊन गेले. बघा मगाशी सरांनी जे गोष्टी माझ्या लक्षात नाही ते सरांनी सुद्धा या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी तुम्हाला कळावं की आपली वाघळी काय आहे. असे दिव्य विभूती आपल्या गावाला येऊन गेलेले आहेत आणि त्यांच्या रजकणाने पुनीत झालेली ही वाघळी की जिच्यापासून तुम्हाला प्रेरणा मिळते. हे थोर महापुरुष कशासाठी असतात असं म्हणतात, महापुरुषों के हृदय फूल से भी कोमल और वज्र से भी कठोर रहते. नक्कीच ते त्यांच्या तत्वापासून कधीच त्या ठिकाणी डगमगत नाही, म्हणूनच त्यांना थोर म्हटले गेलेले आहे. अशा या भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेकांनी योगदान दिलं, त्यात आपली वाघळी सुद्धा होती. गणेश उत्सवामध्ये अनेक तरुण आज सुद्धा गणेश उत्सव होतो. कुणी केली सुरुवात गणेश उत्सवाची? तिकडे शेवटी 10वीचा वर्ग आहे का तो? हा तिकडे सांगा बघू काय उभं सांगायचं. हा सांगा पूर्ण नाव सांग त्यांचं. छान. बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य टिळक ज्यांना आपण म्हणतो. इकडे लक्ष द्या, मी तुम्हाला प्रश्न विचारायचं कारणच ते तुमचं लक्ष नाही, हे तुमचं पाठ आहे सगळं नाही का? तुम्ही होतात त्यावेळेला हा ऐकून घ्या. लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव सुरुवात केला. आज आपण या ठिकाणी स्वातंत्र्य अनुभवतोय, ज्यांच्यामुळे या ठिकाणी अनुभवतोय ते छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज. शिवजयंती सुद्धा लोकमान्य टिळकांनी सुरू केली. त्या गणेश उत्सवामध्ये नाटकं चालायची, हरिपाठ मंडळ, कथा चालायच्या. आता श्रावण महिना चाललोय, घरोघरी त्या ठिकाणी पोथ्या असायच्या. आज क्वचितच घरी त्या ठिकाणी पोथ्या चालतात. माझ्या माहितीप्रमाणे एवढं मोठं गाव आहे आमचं वाघळी, पण त्या वाघळीमध्ये आज फक्त कैलासदादा चौधरी यांच्याकडेच पोथी चाललेली. ही परंपरा टिकून ठेवलेली आहे. गावाचा महत्वाचा भाग आहे की काही घरामध्ये ही परंपरा टिकून आहे. कुटुंब पद्धती एकत्रित अजून सुद्धा काही घरामध्ये आहे. अशी ही वाघळी की ज्यामध्ये दहीहंडी उत्सवाला सर्व तरुण एकत्र यायचे. त्या हातची वेगळी आणि इकडची वेगळी अशा दोन दहीहंड्या मोठ्या प्रमाणात व्हायच्या. आज सुद्धा उत्सुकता असते पोरांना दहीहंडी पाहायला जायचं, स्वतः त्यात सामील व्हायचं, कारण तोही आपला एक महत्वाचा उत्सव आहे. अध्यात्माच्या माध्यमातून अनेक थोर कीर्तनकार या वाघळीला येऊन गेले. त्या कीर्तन परंपरेतून त्यांनी या समाजाला दिशा दिली. व्यसनमुक्तीकडे त्यांनी जो तरुण भरकटलाय त्या तरुणाला त्याचं मार्गदर्शन केलं, समाजाला दिशा दिली कीर्तनाच्या माध्यमातून. पौष पौर्णिमेला भरणारी दत्त मंदिराची यात्रा, मगाशी त्याचा इतिहास तुम्ही ऐकला की ज्या ठिकाणी सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर होतं, पण कालांतराने कालाय तस्मै नमः त्या ठिकाणी चक्रधर स्वामींचा पदस्पर्श झाला आणि आज त्या ठिकाणी दत्त मंदिर, कृष्ण मंदिर म्हणून ते उदयाला आलं, प्रसिद्ध आहे. सूर्य मंदिर आहे मुधई देवीचं. न्याय व्यवस्था कशी चालत होती हो? तुम्हाला प्रश्न पडला असेल, गावामध्ये काही जर राडे झाले, भांडणं झाले, तर मग याचा न्याय निवाडा कसा व्हायचा? गावातले जे पंच असायचे, प्रमुख व्यक्ती, ते त्या निवाडा करण्यासाठी एकत्र यायचे. त्याला चावडी म्हटलं जायचं. पूर्वीची जी चावडी, आज आपण जी अंगणवाडी पाहतो, ज्या ठिकाणी आपलं ध्वजारोहण होतं गावाचं, त्या अंगणवाडी त्या ठिकाणी चावडी असायची आणि त्या ठिकाणी हा गावाचा निवाडा लागायचा. ब्रिटिश काळामध्ये कुलकर्णी हे प्रमुख पद होतं. त्यावेळेला काय बाकीचं सरपंच वगैरे या विषय नव्हता. कुलकर्णी त्या ठिकाणी सांभाळायचे. त्यानंतर पोलीस पाटील अशी व्यवस्था त्या ठिकाणी पुढे आली. घरं जर म्हटली तर पूर्वीची घरं ही छताचीच असायची, मातीचे कूड वगैरे भरून. कालांतराने ते धाब्याची झाले.
आणि आज आपण पाहतोय गगनचुंबी इमारती त्या ठिकाणी बनल्या आहेत. एवढा बदल सगळा झालाय. हा बदल अनुभवत असताना आपण विचाराने सुद्धा फार बदललो. भौतिक सुख सुविधा भरपूर आल्या. जे नळ कनेक्शन घेण्यासाठी, जे पाणी घेण्यासाठी गावापासून लांब जावं लागायचं किंवा पानवट्यावर विहिरीवर जावं लागायचं, पण ते नळ सरळ आता डायरेक्ट घरात आले. दळण दळायला जाते असायचे पूर्वी जाते. सकाळी उठायच्या आमच्या आज्या, लवकर उठायच्या. आज आपण लेट उठतो, पण त्या पूर्वी लवकर उठायच्या. लवकर उठून त्या ठिकाणी सडामार्जन करायच्या, जात्यावरती बसायच्या आणि सुंदर ओव्या त्या ठिकाणी ऐकायला यायच्या. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुके तू रे वा विठ्ठला. सासू आणि सासरा धीरतो तिसरा, ओव्या गाऊ भ्रतारा तू रे वा विठ्ठला. सुंदर अशा ओव्या सुद्धा पूर्वीच्या काळी मुखोद्गत होत्या. आज नाही, आज विसरलो आपण सगळं. ही मी पूर्वीचं सांगतो बरं का. 100 वर्षापूर्वीची माझी वाघळी कशी होती, ती वाघळी तुमच्या समोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करताय. अनेक क्रांतिकारक या गावाला लाभले, या गावातून त्यांचं मार्गक्रमण झालं. अनेक गोष्टी यातून आपल्याला पाहायला मिळाल्या, अनुभवायला मिळाल्या. यातून आपण एकच जी गोष्ट तुमच्या आमच्या समोर स्पष्ट होते, ती म्हणजे हे जे स्वातंत्र्य अनुभवतोय हे सहज मिळालं नाही. पूर्वीच्या ज्या सुख सुविधा ज्या आज आपण अनुभवतोय त्या पूर्वी काहीच नव्हत्या. एवढं असताना सुद्धा वीज नव्हती आणि तरी सुद्धा अभ्यास करून ती माणसं मोठी झाली, मोठ्या स्थानावरती गेली. आज आपल्याला सगळ्या गोष्टी आहे, सगळं अनुकूल आहे, पण तरी सुद्धा आपली आज त्या दृष्टिकोनातून वाटचाल असावी. जे त्यांना अनुभवायला मिळालं, जे त्यांना मिळाले नाही साधनं भौतिक, पण ती आज आपल्याला सहज उपलब्ध आहे. आणि तरी सुद्धा आज आपण कुठं कमी पडतोय, जर आत्मचिंतनाचा विषय आहे. या भारतासाठी या अमृत महोत्सव जो आज आपण साजरा करत आहोत, त्या अमृत महोत्सवाच्या वर्धापन दिनाच्या या पूर्वसंध्येला तुम्हाला एकच संदेश देऊ इच्छितो. कारण आपण त्या थोर क्रांतिकारक युग पुरुषांचे आपण त्या ठिकाणी मार्गक्रमण करणारे, आपण सहज आपल्याला त्या गोष्टी प्राप्त झाल्या. ज्यांनी रक्त सांडलं आणि हा इतिहास घडवला, तो इतिहास आपल्याला त्या भारताला विश्वगुरु बनवायचं आहे. त्यासाठी तुमचं योगदान म्हणजे तुम्ही आपल्या व्यवसायाची, तुम्ही आपल्या निष्ठेशी, तुमच्या अभ्यासक्रमाशी जर प्रामाणिक राहून साधना केली तर निश्चितच आज माझं गाव, माझी वाघळी आणि या राष्ट्राचा इतिहास हा सार्थक ठरेल. या माध्यमातून समाजाला तुम्हाला एक मोठा संदेश द्यायचा आहे की अशी वाघळी पुन्हा एकदा जगावेगळी ठरावी, या राष्ट्रामध्ये तिचं योगदान असावं, यासाठी तुमची तयारी असली पाहिजे. म्हणून मित्रांनो, या ठिकाणी माननीय मुख्याध्यापक, सन्माननीय सर्व गुरुजन वर्ग यांनी या ठिकाणी मला बोलवलं. मी माझं परमभाग्य मानतो. मला वाटलं भविष्यामध्ये एकदा रवी अप्पांचं आमचं बोलणं झालं होतं की महाराज सरळ बोलले होते की कीर्तनासाठी, कारण माझा विषय कीर्तन आहे. आज मी पहिल्यांदा असं महाराज विषयावर बोलतो आणि आज योग आला तर माझ्या वाघळीवरच बोलण्याचा. आणि मगाशी सरांनी म्हटलं की मला पेपरला जायचंय, मी तो विषय बाजूला ठेवला, पण म्हटलं नाही, आज माझ्या पूज्य गुरुजनांवर समोर बोलण्याचा योग आहे. हे माझं परम भाग्य आहे. कारण ना तरी बालक बोबडा बोळी वाकडा विस्का पावली, ते चोज कुरण्या माऊली विझे दिली. या गोष्टी, कारण ज्यावेळेला बाळ ज्यावेळेला बोलायला लागतं, जेवढा आनंद समाजात कुणाला नाही तेवढा त्या मायबापांना होतो. आणि निश्चितच त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधूच सखा त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देवम. हे जे सर्व पूज्य गुरुजन आहे, हे सर्व रोल त्यांच्या ठिकाणी हे सगळ्या गोष्टी सांभाळून तुम्हाला मला ज्ञानदान करतात. आणि माझा विद्यार्थी हा मोठ्या स्थानावरती जावा, त्याने त्याच्या जीवनामध्ये यशस्वीता प्राप्त करावी, असा अनमोल मार्गदर्शन, आशीर्वाद देणारे पूज्य गुरुजन आज त्यांच्या समोर हा योग माझ्या समोर आला. माननीय अमोलजी सरांना मी धन्यवाद देतो, माननीय पाटील सरांना, विजय पाटील सरांना सुद्धा त्यांनी हा योग घडवून आणला.
निश्चितच तुम्हा सर्वांना फक्त एकच संदेश या ठिकाणी देतो. तुम्ही येणाऱ्या काळातले भावी जवान आहात. या राष्ट्राला घडवणारे तुम्ही त्या ठिकाणी शिल्पकार आहात. पण तुमच्या समोर असं पराक्रमाचं, तेजाचं, सामर्थ्याचे अनेक थोर महापुरुष त्या ठिकाणी आदर्श आहे. म्हणून उठो जवानो हम भारत के स्वाभिमान सरताज है, अभिमन्यु के रथ का पहिया चक्रव्यूह की मार है, माझी जाके वीर शिव हम प्राण की तलवार है, अभिमन्यु के रथ का पहिया चक्रव्यूह की मार है. या थोर महापुरुषांना आठवायचं आणि निश्चितच जर आपण त्यांचं स्मरण केलं तरी सुद्धा आपल्याला राष्ट्रभक्ती आपल्या ठिकाणी जागृत झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. पुनश्च एकदा सर्व पूज्य गुरुजन वाल्यांना नतमस्तक होतो. तुम्ही सर्व बालगोपाल मित्र सर्वांना धन्यवाद देतो. तुम्ही या ठिकाणी माझे बोल ऐकलात. पुनश्च एकदा सर्वांचे धन्यवाद. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे वंदे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद संदीपजी महाराज. आपण या विद्यालयात आलात आणि आपल्या सुमधुर वाणीने विद्यार्थ्यांना खरोखरच मंत्रमुग्ध करून टाकलं. निश्चितच आम्ही ज्या दिवशी आमचा विषय झाला, आम्ही सगळे टीचर्स रूम मध्ये बसलेलो होतो आणि त्यावेळेला गावचा इतिहास हा एक विषय आहे आणि तो विषय आपल्या गावातल्याच व्यक्तीला कोणाला द्यायचा बुवा. आता आम्ही जास्त गावात अजून बऱ्याच जणांना ओळखत नाही कारण कमी वर्ष झालेत आम्हाला अजून इथं. तर त्यावेळेला विलास पाटील सर म्हणाले की सर म्हणे माझ्या डोळ्यासमोर एकच नाव येतं की संदीपजी महाराजांना आपण या ठिकाणी बोलू आणि त्याचं निश्चित प्रत्यंतर या ठिकाणी आपल्या वाणीतून आज आम्हाला मिळालं. खरोखर गावचा इतिहास अतिशय म्हणजे आपल्या सुमधुर वाणीने आपण या ठिकाणी व्यक्त केला. विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करून सोडलं आणि आताच आम्हाला कळालं की आपण कीर्तन सुद्धा या ठिकाणी करतात. तर निश्चितच मुख्याध्यापकांचा आणि आमचा आताच विषय झाला बोलता बोलता की एका दिवशी विद्यार्थ्यांसमोर आपण या ठिकाणी आपलं कीर्तन सुद्धा आम्ही ठेवणार आहोत. तर असंच मार्गदर्शन आपलं विद्यार्थ्यांना या ठिकाणी यापुढे निश्चितच या ठिकाणी मिळत राहील. पुन्हा एकदा विद्यालयातर्फे मुख्याध्यापकांतर्फे सगळ्यांतर्फे आम्ही आपले आभार मानतो आणि या ठिकाणी आजच्या आपल्या नियोजनाप्रमाणे जो कार्यक्रम होता तो कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे. पुन्हा एकदा अमोल सोनवणे सर, विलास पाटील सर, संदीपजी महाराज यांचं या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वीरित्या आपण घडून आणला त्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही आपले आभार मानतो. आपली नेहमी शाळा उद्या या आठवड्याभर सकाळचेच या ठिकाणी राहणार आहे. तर पुढील सूत्र या ठिकाणी विजय देशमुख सरांनी सांभाळली अशी मी त्यांना विनंती करतो. खड़े होंगे, खड़े हो. सर्व विद्यार्थ्यांनी आवाज न करता आपलं महाराजांसमोर बेशिस्तपणा न दिसता शिस्तीचं पालन आतापर्यंत तुम्ही केलंय. रांग सोडू नका. सरळ ताट उभेला सरळ रांगेत पहिल्या मुलापासून पर्यंत त्या शेवटच्या सरळ रांग दिसली पाहिजे. वंदे मातरमसाठी सगळ्यांनी तयार व्हायचंय. परेड एकात वंदे मातरम केले तयार. की भारत माता की न पळता शांततेत जायचंय. उद्या दप्तर घेऊन